मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे बघणार आहोत की बाहीला परफेक्ट जोड आला तर जोड कसा द्यावा लागतो, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। जर ब्लाऊज पीसमधला जर कपडा कमी असेल तर शक्यतो बाहीला आपल्याला जोड द्यावाच लागतो। बघू शकता इथे अस्तर कट करून घेतलेला आहे मापानुसार परफेक्ट। आता इथं काय करायचं, आपल्याला खोलगट बाजूला फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे। खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, इथे मार्किंग करून घ्यायचं। उंच बाजूला करू नका, उंच बाजू आपली इथे पाठीच्या बाजूला असते, ते लक्षात ठेवायचं आहे। फक्त खोलगट बाजूला मार्किंग करून घेते, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा। म्हणजे जरी एक बाजू आपली अस्तर जोडताना आतल्या बाजूला गेली तर दुसऱ्या सुद्धा बाजूचं आपली ते परफेक्ट मार्किंग राहण्यासाठी इथे करू नका। इथे मी फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ब्लाऊज पीसमधला कपडा असा ठेवून घ्यायचा आहे, वरची सुईची बाजू झाली पाहिजे असं ठेवून घेतलं मी। आता अस्तर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे, असं ठेवून घेतलं। आता ही खोलगट बाजू आहे, दुसऱ्या सुद्धा बाजूला अस्तर असं वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता हे दोन्ही सुद्धा समोरच्या बाजूला झालं पाहिजे, म्हणजे ही बाजू ह्याच्या समोरच्या बाजूला झाली पाहिजे आणि ही बाजू ह्याच्या समोरच्या बाजूला झाली पाहिजे। इथे बघू शकता एवढा आपला कपडा कमी आहे, ह्या सुद्धा बाजूला बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना। त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू बरोबर अशा मध्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत। असं ठेवून घ्या। बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात, त्यासाठी असं ठेवून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता इथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे। जोड देण्याआधी इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग आपलं ब्लाऊज पीसाच्या कापडावरती सुद्धा होणार आहे आणि अस्तरच्या कापडावरती सुद्धा। आता एवढ्या उंचीचा बरोबर इथे कपडा घ्यायचा आहे आणि बसतंय का ते असं बघून घ्यायचं। शक्यतो जास्त घेतला तरी सुद्धा चालेल, म्हणजे जोड बरोबर आपला बसून जातो। आता इथे का बघायचं, आपल्याला अर्धा इंच तरी पकडायचं आहे, जास्त थोडंसं पकडलं तरी चालेल। जोड आला तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे, दाबटीप बरोबर आपली जोडच्या कापडावरती आली पाहिजे। बघू शकता बरोबर आपले ते जोड सुद्धा बसलेला आहे, मध्यावरती ठेवून घेतला, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना जोड एकसारखा लागला जातो। त्यासाठी मध्य करून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता इथे सुद्धा एवढ्या उंचीचा बरोबर असा कपडा घ्यायचा आहे ब्लाऊज पीसमधला आणि एक मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंच तरी आणि जोड देऊन घ्यायचा। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि कपडासुद्धा बघत जा व्यवस्थित आपला सापडलेला आहे का। बऱ्याच वेळा सिल्कीसुद्धा ब्लाऊज पीस असतो, कपडा सापडत नाही, त्यासाठी असं बघून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता इथे बघू शकता व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे। आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला अर्धा इंच पकडायचं आहे, कारण की आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायचं आहे, तेव्हा तुमची बाहीची उंचीसुद्धा अशी परफेक्ट होऊन जाते। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, दाबटीप बरोबर आपली इथे अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे। इथे आपली दाबटीप सुद्धा टाकून झालेली आहे। अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली दंडगेरची सुद्धा बाजू एकदम दिसायला व्यवस्थित दिसते। त्यासाठी व्यवस्थित झालं। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे, कपडा आपल्या इथे पूर्ण प्लेन झाला पाहिजे अस्तर जोडताना, म्हणजे गुड्या पडत नाहीत त्यासाठी। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता माझा जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा व्यवस्थित आकारामध्ये कट करून झालेला आहे। बघू शकता इथे आपली परफेक्ट एका बाजूची बाही तयार झालेली आहे। मध्यावरती मार्किंग करून घेते, कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ह्याच्यामध्ये। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे आपली दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा मध्यावरती एक मार्किंग करून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या राहिल्या पाहिजेत त्यासाठी। आता इथे अस्तर बाजूला ठेवते आणि इथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे, अर्धा इंच पकडायचा आहे, म्हणजे जोड सुद्धा व्यवस्थित बसला जातो। इथे मी अर्धा इंच पकडलेला आहे, बघू शकता कपडा व्यवस्थित सापडलेला आहे का ते सुद्धा एकदा बघायचं आहे। आता दाबटीप टाकून घेते, इथे आपली दाबटीप सुद्धा टाकून झालेली आहे। आता इथे एकसारखं बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आणि दुसऱ्या सुद्धा बाजूचा इथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे। तेवढ्याच उंचीचा बरोबर अर्धा इंच मार्किंग करून घेतलं आणि जोडून घेते। जोडून झालेलं आहे, दाबटीप टाकून घेते, दाबटीप बरोबर आपली जोडच्या कापडावरती आली पाहिजे।
दाबटीप टाकून झालेले आहे. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या ठेवून घ्या. मध्यबरोबर मध्यावरती आला पाहिजे, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या होऊन जातात. त्यासाठी आता अर्धा इंच पकडायचं आहे बाही जोडताना, म्हणजे अस्तर जोडताना. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, एकदम अशी कडेला. तेव्हा पलटी करायला सुद्धा सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि आपली दंडगीरची बाजूसुद्धा परफेक्ट दिसते. आता इथे अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला ब्लाऊज पिसाच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा आपला पूर्ण प्लेन झाला पाहिजे. कपडा पूर्ण प्लेन करत करत आपल्याला इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. आता इथे आपला जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा व्यवस्थित आकारामध्ये. इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा कट करून टाकलेला आहे. बघू शकता दुसरीसुद्धा बाही आपली इथे तयार झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. मध्यावरती मार्किंग करून घेते बाही जोडण्यासाठी. आपल्या इथे दोन्हीसुद्धा बाजूंच्या परफेक्ट बाहीला जोड देऊन झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजवून सांगितली. बघू शकता ठेवूनसुद्धा बघू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे, म्हणजे बाही जोडताना कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या इथे दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 बाह्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.